नमस्कार। इन्स्पेक्टर भोसल्यांना सांगून मीच तुम्हाला इथे बोलवलंय। मी दीनानाथ शास्त्री। नमस्कार, मी शलाका गद्रे। गद्रे बाई, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे। इन्स्पेक्टर भोसल्यांनी तुम्हाला सांगितलं असेलच मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय ते। खरं तर नाही, मला तर सगळं हे विचित्रच वाटतंय। गेल्या वर्षी निखिल नावाचा एक मुलगा अचानक माझ्या घरी आला होता माझ्या मुलीची चौकशी करण्यासाठी। निखिल माझा नातू होता। काही महिन्यांपूर्वी इन्स्पेक्टर भोसले माझ्याकडे आले होते, त्यांच्याकडून मला कळलं। पण निखिलने जे मला प्रश्न विचारले होते तेच प्रश्न त्यांनीही मला विचारले। गेल्या महिन्यात पुन्हा ते माझ्याकडे मनीषाची पत्रिका घेण्यासाठी आले होते। तुम्हाला काय माहिती हवे ते मला माहित नाहीये, पण हे सगळं जे काय चाललंय ते मला जाणून घ्यायचंय म्हणून मी मुद्दाम इथे आले। आपण आशा करूया इथून जाताना तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळालेली असतील। मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देतो। मी दीनानाथ शास्त्री, वसईला असतो। हे माझ्या नातवाचं घर आहे, चंद्रकांतचं। मी ज्योतिषी आहे गद्रेबाई। म्हणजे मनीषाची पत्रिका तुम्ही? हो, ही तिची पत्रिका। आता मला या पत्रिकेची गरज नाही। मनीषाचा मृत्यू ज्या प्रकारे झाला त्यात तुम्हाला काहीही विचित्र वाटत नाहीये गद्रेबाई? विचित्र? माझी तेव्हाही खात्री होती आणि आजही खात्री आहे की मनीषाचा खून झालाय आणि तो खून सुलेखानं केला। सुलेखा राऊतनं? सुलेखा? तुम्ही सुलेखाला ओळखता? त्या विषयावर आपण नंतर बोलू। पण ही गोष्ट विचित्र नाही का? 11 वर्षाच्या मुलीचा खून तिच्याच वयाची तिची मैत्रीण करते। हो, पण झालं तर असंच आहे ना, कारण मनीषा बुडून मरणं शक्यच नव्हतं। मनीषाचा जन्म 1 फेब्रुवारी 1980 पहाटे 2 वाजता झाला होता। हो, तिच्या जन्माच्या आधी किंवा जन्माच्या नंतर तुम्हाला काही अनपेक्षित घटना जाणवल्या होत्या का? तुम्ही मला हे सगळं का विचारताय? मला काही कळत नाहीये। गद्रेबाई, थोडा माझ्यावर विश्वास ठेवा। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। तुम्ही अनपेक्षित घटनांबद्दल सांगणार होता। नाही। श्रीराम श्रीराम। बर, मला असं सांगा, मनीषाच्या बाबतीत तुम्हाला काही विलक्षण, काही विचित्र असं जाणवलं होतं का? म्हणजे जे सामान्य नाही ते वेगळं असं काहीतरी। तिच्या
स्वभावातला एखादा गुण म्हणा किंवा तिचं वागणं. स्वभावातला गुण नाही म्हणता येणार, पण मनीषाच्या अंगात काही हिलिंग पॉवर्स होत्या. म्हणजे कसं की एखाद्या दुखऱ्या भागावर तिने जरा जरी स्पर्श केला ना तरी खूप बरं वाटायचं. तिला लहानपणापासूनच औषधांची खूप माहिती होती. हो, आम्ही तिला डॉक्टर मनीषाच म्हणायचो. आमची खूप इच्छा होती तिनं खूप मोठं डॉक्टर व्हावं असं. साहजिक आहे. बरं, आणखीन काही? म्हणजे हे थोडंसं विचित्रच आहे, पण मनीषाकडे पाहून असं वाटायचं की तिला तुमचं गुपित ठाऊक आहे. ती एक टक बघत बसायची कधी कधी. असं वाटायचं ती आपल्या डोळ्यात नाही, थेट मनात बघतीये. बहुतेक माझा नातू आलाय. आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलूया. आज जी तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बोल ना, तुला काहीतरी बोलायचं होतं ना? म्हणजे तसं पर्टिक्युलर काही बोलायचं नव्हतं. हो, आय थॉट इट वॉज क्वाईट अर्जंट. सुलेखाचा काही लीड मिळाला का? नाही, नथिंग मच. आणि अभिमान तो काही बोलला का? आणि तुम्ही त्याला त्या एका डॉक्टरांकडे प्रदीप जोशी. हां, त्यांच्याकडे पुन्हा त्याला? नाही, कोर्टाच्या ऑर्डर्स नाही आहेत. हो, पण म्हणजे याचा अर्थ उद्या जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा अभिमान आरोपीच्या पिंजऱ्यात असेल आणि तो निर्दोष असूनही तो काहीच बोलणार नाही. सीम्स सो. पण मग आपण काहीतरी करायला हवं. काय करायला हवं आपण? तुम्ही असं तुटक का बोलताय माझ्याशी? कारण तूच म्हणाली होतीस प्रिया, आपल्या दोघांमध्ये या केसच्या संदर्भातच बोलणं व्हायला हवं. मी एक्झॅक्टली तीच करतोय. या केसबद्दल जेवढी माहिती आहे मी एक्झॅक्टली तेवढीच तुला देतोय. आणि सध्याही एवढीच आहे, नथिंग लाईक आन्सर इन डिटेल, यू नो. मी तेव्हा असं म्हटलं होतं कारण तेव्हा तुला असं वाटलं होतं की तू माझ्याशी हे इतकंच आणि एवढंच बोलावंस. आणि आता तुला सडनली असं वाटतंय की मी अजून एक 4-5 शब्द जास्ती बोललो तरी चालण्यासारखं आहे. प्रत्येक वेळी तू जे म्हणतेस, तू जो विचार करतेस, तसंच होणार का प्रिया? तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? You're not the first person to walk on my face, Priya. But yes, you are the first person whom I have loved with all my heart.
माहिती आहे असं काही होऊ शकत नाही. मी स्वतःला समजावलंय प्रिया, जे विजलंय त्याला हवा घालू नकोस. पुन्हा ठिणगी उडाली तर प्रॉब्लेम होईल. प्रिया, मी एक खाकी डोक्याचा पोलीसवाला आहे. हे भावनांचे कल्लोळ वल्लोळ मला काही कळत नाही. उशीर झालाय, मी घरी सोडू का तुला? मनीषा बुडून मारणं शक्यच नव्हतं. मनीषाच्या अंगात काही हिलिंग पॉवर्स होत्या. मनीषाकडे पाहून असं वाटायचं की तिला तुमचं गुपित ठाऊक आहे. ती एक टक बघत बसायची कधी कधी. हा काय पेच असावा. शुभ्रा, सुलेखा आणि मनीषा तिघींचा जन्म एकाच दिवशी. काळानं आपल्या गर्भात कुठलं रहस्य दडवून ठेवलंय कुणास ठाऊक. आजोबा, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. बापरे, मी खूप उशिरा नाही ना फोन केला. इनफॅक्ट मी आता हाच विचार करत होतो, तुम्हाला आत्ता फोन करू का उद्या सकाळी करू. मनीषाच्या आईचा फोन आला होता. काय म्हणत होत्या त्या? आजोबा, तुमचं आणि त्यांचं असं काही बोलणं झालं होतं का की आय मीन इनफॅक्ट तुम्ही त्यांना असं काही विचारलं होतं का की मनीषाच्या जन्मा अगोदर त्यांच्याबरोबर काही अशी अनपेक्षित घटना घडली होती का? हो, बरं मग? ज्या रात्री मनीषाचा जन्म झाला त्या दुपारी त्यांना एक स्वप्न पडलं होतं म्हणतात. एक बाई, कपाळावर जखम, गळ्यावर गोंधळ. ती सतत त्यांना सांगत होती की मला यायचंय, मला यायचंय, मला येऊ द्या. इनफॅक्ट या संदर्भात त्यांना तुमच्याशीच बोलायचं होतं, पण तुमचा नंबर नसल्यामुळे त्यांनी मला फोन केला. हा इन्स्पेक्टर, मी त्यासाठीच फोन केला. मनीषाच्या आईला लवकरात लवकर पुन्हा भेटायला हवं इन्स्पेक्टर. पुण्याला असतात ना त्या? विचारा त्यांना. त्यांना इथे येणं जमणार असेल तर ठीक, नाही तर आपण जाऊ पुण्याला त्यांना भेटायला. ठीक आहे आजोबा. श्रीराम श्रीराम. बोल विक्रांत. तू बोल. तूच मला फोन करून बोलवून घेतलंस, म्हणलंस काहीतरी बोलायचंय. अरे हो, डॉक्टर प्रदीप जोशींचा मला फोन आला होता. ते अभिमानला पुन्हा एकदा. मग कोर्टाच्या ऑर्डरचं काय? नाही, त्यांना 1 तास पुरेल म्हणतायत. तुला काय वाटतं विक्रांत, अभिमान काही बोलला तरी त्याच्या शब्दावर कोर्ट विश्वास ठेवेल? अजिबात नाही. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स त्याच्या अगेन्स्ट आहे आणि सुलेखा फरार आहे. आणि तो तर हेही म्हणतोय की
सुलेखा निर्दोष आहे. मूर्ख एक नंबरचा. त्याच्या ट्रान्समधून त्याला बाहेर पडू देत. मग तो आहे आणि मी आहे. कधी आहे पुढचं सेशन? वेळ ठरली की कळवतो तुला. ओके. I hope we crack it this time, Vikrant. I hope so too. And I'll need you, Viraj. शुभ्रा, ए शुभ्रा. आले हा बाबा. काय हो बाबा? जरा बस 2 मिनिट. तुझ्याशी जरा बोलायचंय. काय झालं? तुला आधीमध्ये काही बदल जाणवतो का? मला जाणवतोय काही दिवस. बदल? हा म्हणजे अगदी छोट्या छोट्या बाबतीत तो खूप त्रासल्यासारखा वाटतो. माणसाचं मन जेव्हा त्याला खातं ना तेव्हा तो असा विचित्र वागतो. कसं आहे ना बाबा, एखादी गोष्ट मनावर घेतली की ती तडीच नाहीपर्यंत चैन पडत नाही त्यांना. बाळकाकांची केस आणि ऑफिसची कामं ह्यात ओढाताण होत असेल. आणि ही कोर्टाची कामं म्हणजे वेळ तर लागतोच. आणि गोष्टी अशा रेंगाळत राहिल्या की मग नाही आवडत त्यांना. तसंही असेल कदाचित. बाळची केस लढणं काही सोपी गोष्ट नाहीये. त्यातून त्या सरंजामेसारख्या फालतू माणसाची गाठ आहे आपली. तो तुझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतो म्हणून आम्हाला गोष्टी कळतात तरी. नाही तर हल्ली तो इतका प्रिऑक्युपाईड असतो ना. तू मला एक फर्स्ट क्लास चहा करून दे. आत्ता आणते. बोल परमेश्वर काका. तुझं आणि साहेबांचं बोलणं झालं ते साहेबांनी मला सांगितलंय. खूप मोठा धोका पत्करतोयस. नाही काका, अभिमानसाठी कुठलाही धोका मोठा धोका नाही आहे. मला तुझा अभिमान वाटतो पोरा. खरंच आजच्या जगात भाऊ भावाचा नसतो रे. हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला ठाऊक असणार परमेश्वर काका. पण तू तुझ्या मित्रासाठी, अरे तुझ्यासारखा मित्र अभिमानला मिळाला हे त्याचं भाग्य. की तो त्याला टिकवता आला नाही हे दुर्भाग्य. कोण म्हणाला टिकवता आला नाही? मी आहे की, आणि नेहमीच असणार आहे. एक विचारू? बोल ना. तुझ्या आणि अभिमानमध्ये त्या शास्त्राच्या पुरीवरनच भांडण झालं ना रे? नाही, अजिबात नाही. मग? हां, माझ्या आणि अभिमानच्या आर्ग्युमेंट्समधला मेन पॉईंट प्रियाच होती, पण आमचं भांडण तिच्यामुळे झालं नाही. तुझं तिच्यावर प्रेम आहे? छोड ना. एक लक्षात ठेव परमेश्वर काका, हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला त्यामुळे तू प्लीज तयारीला लाग. मी ह्या सगळ्या तयारीला लागलोय सुद्धा. तू त्याची काळजी सोड. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली.